श्रावण मासात पावड आले दारी. श्रावण चालू झाला की आठवण येते ती पावड या लोकांची. पावड हा समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपली ही कला सादर करत आहे. या कलेमध्ये ते गावोगावी जाऊन गावातील असणाऱ्या घरातील पूर्वीच्या उदाहरण आजोबा, सासरा, सासू या नावाने हे लोक आठवण स्वरूपात त्यांच्याबद्दल आठवणी स्वरूपात नावं काढतात. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय केले याचं आपल्याला भान आणि आठवण राहते. ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे. त्यामुळे आपल्याला आपले पूर्वज आठवतात. अशा या पावड लोकांनी असेच आपले काम चालू राहू द्यावे यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. महामुंबईसह राजेश सकपाळ, पोलादपूर. माझ्या गंगाराम बावाच याच उदार मांडलं ताने सुनन धर्म केला गंगाराम सासऱ्यांच्या नावाला. ह्या ग श्रावण महिन्यामध्ये आठवण पडली सुनला गंगाराम सासऱ्यांच्या नावाला. माझ्या ग गंगाराम बावाने ह्यानी जन्माला येऊन एवढ्या मारगुळ गावामध्ये काय ग केलं भल्ले पण गुण ग लावलं जगत्राला. पाया घातला घराला, खांबा लावला देवळाला, बाय ग ज्याला त्याला हवा नाय आवडला देवाला. त्यांच्या मरणाच्या वेळेला सर्व गोतवळा जमला, उशाग पायत्यानं बसला, हाका ग मारी तो सुनला. सुनगरड सासऱ्याला अहो वडील मामाजी कसं निघालं टाकून जरा सांगा वृद्धमान काय सांगू सुन तुला. आलं ग देवाजीच्या मनात तिथं कुणाचं चालना, मी तर निघालो टाकून राम राम त्याने केला. तोंडातून प्राण गेला, चिंता पडली सुनला, काय ग देऊ मामाजीला. अंगावर कोराशाला पालवाला पैसा दिला, गळी ग तुळशीच्या माळा, अबीर गुलाल उधळीला, माग पुढं चौघ जण खांदे करी. पाचवा ग मुलगा धन पेरी, आग्न लावली कुडीला, आले घराला निघून एवढ्या 12व्या रोजाला. माळग लावली शोरगाला, जेऊ वाढलं गोताला, आशीर्वाद सुन तुला तुझ्या नांद त्या घरानं, तुझ्या उघड्या दारानं यास ग पांढर बिल. जय पंढरीनाथा विठोबा रामस्वामी कुळीचा उदार.